मी मी नाही थांबत. मी मी अजिबात पार्टी पर्सन नाही. हो, मला तेच म्हणायचं. हां, मी कॉटन कलकत्ता आणि लाकडी कानातले घालून जाते ना, तिथे बायका भरजरी नेसून येतात. मला थकायला होतं का माझं इतका झिरो आहे ना फॅशन सेन्स. तू कशी आहेस आणि तुझा प्रयोग झालाय का? म्हटलं काय झालंय? तर मला म्हणाली काही नाही, तू छान कर प्रयोग, पण आई गेली. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. आदिशक्ती या शारदीय नवरात्र उत्सवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आज या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेली मैत्रीण ही सतत गराड्यात वावरणारी आहे, सतत समूहात वावरणारी आहे. मग तो प्रयोग आयुष्याचा असू दे, तो प्रयोग रंगमंचाचा असू दे, किंवा तो प्रयोग जगण्यातला असू दे, ती व्यक्ती सतत गराड्यामध्ये वावरते, पण आसपासच्या गर्दीत सुद्धा आपलं अस्तित्व ठामपणे जगते. अर्थात ती अभिनेत्री लीना भागवत. लीनाताई, आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. जसा मी उल्लेख केला की सतत लीनाताई आम्हाला एका समूहात गराड्यात वावरताना दिसते. मग ते नाटक अधांतरचं असू दे, अधांतरचा उल्लेख याच्यासाठी केला, ते नाटक आम्ही त्या वयात रंगमंचावर पाहिलं नाही, पण ते नाटक यूट्यूबच्या माध्यमातून असू दे, सीडीच्या माध्यमातून ते आम्हाला भेटलं. त्याच्यातली मंजूची भूमिका ती आम्हाला अनुभवता आली. आमने सामने आणि गोष्ट तशी गमतीची तर मी थेट अनुभवलेलं होतं. त्यामुळे हाऊसफुल प्रयोग आणि लीना भागवत हे संहिता निवडतानाच ठरलेलं असतं की कसं काय? नाही ग, असं काही नाही आहे. एखादी संहिता निवडताना ती फक्त मनाला भावली पाहिजे, इतपतच माझं म्हणणं असतं. पण ना, एखादी गोष्ट जी मला आवडते ती आपण इतकी मनापासून करत असतो, आवडलेली गोष्ट, की मला आवडली म्हटल्यावर ती लोकांना आवडायला लागते. कारण ती माझ्याकडून खूप मनापासून व्यक्त होते, मनापासून ती साकार केली जाते, आणि मग हाऊसफुल होतं. पण हाऊसफुलचा बोर्ड अनुभवणं किंवा गोष्ट तशी गमतीची काय, आमने सामने काय, आणि आत्ताचं इवलेसे रोप काय, खरंय, या तिन्ही नाटकांना लोकांचा इतका उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गोष्टला आणि आमने सामनेला तर मिळालाच आहे, पण आता इवलेसे रोप पाहायला सुद्धा लोक खूप आनंदाने येतात, त्यांना ते नाटक आवडतं. आणि ह्या नाटकाच्या मागे एक भलं मोठं सई परांजपे असं जे नाव आहे, विद्यापीठ. हा, सो आधीच हे नाटक एक पुण्याई घेऊन आलेलं आहे, आम्हाला फक्त ती पुण्याई टिकवायची आहे. एवढंच आहे. पण याची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे तुझं बालपण बोरिवलीमध्ये गेलं. हो. तू तेव्हापासूनच असं तुझे एक ठाम मत आहे. म्हणजे मला एक किस्सा सांगावा असं वाटतो. मी गोष्ट तशी गमतीची या नाटकाला आलेले होते, आणि पार्किंगचा जो मागचा भाग आहे, त्या जिन्यावरून जिथे तुम्ही मेकअप आणि करता, तिथून आम्ही बाहेर पडत होतो. आणि तिथे बाहेर पडत असताना खूप लोक होती, तुझा फोटो घेण्यासाठी, सेल्फी घेण्याकरता गर्दी होती. एक वाक्य तू म्हणालीस आणि ते निघता निघता माझ्या कानावर पडलेलं, आणि मी तेव्हा माझ्या मिस्टरांना म्हटलेलं, पण हे करता आलं पाहिजे. तू म्हणालेलीस, थांबा, आत्ता नाटक बघितलंय, थोड्या वेळाने देते, पण एक थोड्या वेळाने देते, जरा थांबा. काय थॉट होता तुझा या मागे? म्हणजे मला हे नाही म्हणायचं की तू नाही म्हटलंस, पण तुझं एक मत होतं त्याच्या मागे, काय होतं? काय सांगू का गंमत? नाही म्हणणं याविषयी तर मी बोलेनच, म्हणजे मला आवडेल, कारण मी इतकी सतत सगळ्या गोष्टींना नको नाही म्हणत असते. तुमचे ना विचार पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही व्यक्त होता, आणि त्यासाठी मला आहे ना, मी स्वतःला थांबवत असते. मी जगाला नाही सुधरवायला जाणार, पण मी स्वतःला थांबवत असते की तुझा विचार आधी पूर्ण होऊ दे. तुझा मत एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या गोष्टीविषयी, एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या प्रसंगाविषयीचं ठाम होऊ दे, तुला ते पटू दे, आणि मग तू ते व्यक्त कर. काय माहितीये का, हातात मोबाईल आला आणि आता आपल्याला फोटो काढायचा आहे, पण माझं म्हणणं आहे की आत्ता 2.5 तास तुम्ही एक कलाकृती बघितली आहे, त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नाटक बघता, आता मला जाऊन फोटो काढायचा आहे असं नाही ना, तुम्ही ते नाटक एन्जॉय केलं का, तुम्हाला ते भिडलं का? आणि मला असं वाटतं की कलाकार स्टेजवरून मेकअप रूममध्ये जायच्या आधी जर प्रेक्षक येऊन आम्हाला एक फोटो काढा म्हणाला, तर
मी स्वतःच्या नजरेत उतरते अगं, की मी तुम्हाला 2.5 तास खेळवून नाही ठेवू शकले. तुमच्या डोक्यात पहिलं काय आलं, आता जाऊन पटकन फोटो काढते. तुमच्या डोक्यात हे नाही आलं की हे मी काय बघितलं, माझी कलाकृती इतकी कमकुवत आहे का, मी आता 2.5 तास जे परफॉर्म केलं ते इतकं कमकुवत आहे का की ते तुम्हाला बांधून नाही ठेवू शकलं 5 सेकंद पण. तर मला भीती वाटते ग. मग मी म्हणू शकते का की मी एक अभिनेत्री आहे आणि मी अभिनय करते आणि मी याव करते आणि मी त्याव करते. अगं थांब जरा, तू 5 सेकंद लोकांना एका जागी बसवून पण नाही ठेवू शकत. मला स्वतःला जोखायचं आहे. मी जगाला दोष देण्याचे दिवस गेले आता. तुझ्यामुळे, तुमच्यामुळे, तुम्ही असं केलं, मोबाईलमुळे नाही. तू इतकं 100% दे स्टेजवर की पडदा पडल्यावर लोक थोडा वेळ थांबली पाहिजेत. मग ते अंतर्मुख होऊन असू दे किंवा आवडून असू दे की वाह काय केलं ना. हो, आपल्याकडे ना ते पेशन्सच संपलेत ग. मला पहिलं काय करायचंय तर फोटो टाकायचा आहे ह्यांच्या बरोबर. पण तुमच्या डोक्यात हे का नाही आहेत की मला पहिल्यांदा काय सांगायचंय की मी लीना भागवतचं एक अप्रतिम नाटक पाहिलं, तुम्ही जाऊन प्लीज बघा. मी ना लीना भागवत बरोबर फोटो काढला. अरे हा ठीक आहे अगं, मी सांगते ग, नंतर ते बघतही नाहीत फोटो कोणी. मला प्रेक्षकांविषयी अनादर आहे असं अजिबात नाही. मला आदर आहे. तुम्हाला मी आवडतीये, तुम्हाला माझ्याबरोबर फोटो काढावासा वाटतोय, तुम्हाला मला भेटावंसं वाटतंय आणि याचसाठी मी अट्टाहास केला, याचसाठी मी कामं केली आहेत. एखाद्या कलाकाराला आणखीन काय हवं असतं आयुष्यात, हेच हवं असतं, हे प्रेमच हवं असतं. पण तेव्हा माझी कलाकृती माझ्यासमोर एक प्रश्न उपस्थित करते की तू त्यांना खेळवून ठेवण्यात यशस्वी झालीस की नाही. त्यामुळे मला त्यांना थांबा म्हणायचं असतं की थांबा ना, आधी एक रसोत्पत्ती जी निर्माण झाली आहे ती झिरपूत दे. किती छान आहे ग तुझं मराठी. आणि मग तुम्ही फोटो काढा ना. ते व्हायच्या आधी, एखादी गोष्ट झिरपायच्या आधी तुम्ही दुसरीकडे जी उडी मारता आणि ते मला जरा धोकादायक वाटतं. आणि त्याच्यासाठी मी स्वतःलाही बऱ्याचदा थांबवत असते की एखादी गोष्ट झाली की पटकन रिॲक्ट व्हायचं, पटकन कमेंट करायची, जजमेंटल व्हायचं. थांबा, विचार करा असं मला वाटतं. आणि त्या ह्याने कदाचित मी ते म्हटलं असेल की थांबा, मी देते फोटो पण जरा थांबा. तर पण बऱ्याचदा असं होतं ना की आपण नाही म्हटलं किंवा आपण व्यक्त झालो का एक शिक्का मारला जातो आपल्यावर. ॲटिट्यूडच आहे, फारच स्पष्ट बोलते, उद्धटच आहे, तिला इतरांचा रिस्पेक्ट कळत नाही, आम्हीही एवढा वेळ थांबलो, आम्ही आलो म्हणून तुम्ही आहात. म्हणजे मला असं म्हणायचं की ही जी लेबलं लावणं आहे केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही, पण एखादी स्त्री जेव्हा एखाद्या गोष्टीला ठामपणे नाही म्हणते तेव्हा मात्र तिच्यावर सरळ शिक्का मारला जातो. याच्यासाठी तिनंच पुढे यायला हवं असं नाही का वाटत? मला असं वाटतं की तिचं नाही म्हणून झालेलं आहे. बरोबर. आता कुणालाही, कुठल्याही आपल्या सखीला, आपल्या मैत्रिणीला, कुठल्याही स्त्रीला किंवा जगात ज्यांना ज्यांना नाही म्हणायचं आहे, एखादी गोष्ट अन्यायकारक होती आणि तुम्हाला नाही म्हणायचं आहे, तर त्याला नाही म्हणायला शिका, हे सगळ्यांना माहिती आहे. आता इथून सुरुवातीची काही गरज नाही आहे. नाही, मी नाही म्हटलं पाहिजे, इतकी सक्षम, इतक्या खंबीर आपण झालेलो आहोत. आता प्रश्न कुठे येतोय माहितीये का? समोरच्या मानसिकतेचा, की तुम्हाला नाही पचवायची तुमच्यात ताकद आहे का. आपला प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का? आपण नाही म्हणतोय पण समोरच्या माणसात ते नाही पचवायची ताकद नाहीये. आता मला नाही कसं म्हणाली, मला नाही का म्हणाला, एखादी गोष्ट का नाही झाली, इथे आपले विचार कमी पडतायत. ती नाही म्हणाली आहे किंवा तो नाही म्हणालाय. माझा एखादा मित्रही, माझा एखादा सखाही, आता झेंडे मी खूप मिरवलेत आणि काही जण अशी आहेतही आपल्या आजूबाजूला की त्यांच्या नजरेत आता मला माझ्याविषयी आदर दिसायला लागलाय. फक्त आता असं होतंय की मी किंवा तो नाही म्हणाला तर समोरच्या व्यक्तीमध्ये तर नाही पचवायची ताकद आहे का, ती संपली आहे किंवा ती नाहीच आहे. काहीतरी कारण असेल ना. आणि मग दुसरा एक काय म्हणूया, दुसरा टप्पा असा येतो की ती नाही म्हणायची पद्धत. हो, कळलं, ती आपल्या हातात आहे ना ग. बऱ्याचदा तुम्ही नाही कुठल्या पद्धतीने म्हणताय, ते जरी तुम्ही थोडंसं काय म्हणता समोरच्याला समजून घेऊन, समोरच्याला कळेल किंवा समोरच्याला फार दुःख होणार नाही, त्याला फार त्रास होणार नाही, त्याचा काही अपमान होणार नाही, अशा पद्धतीने नाही म्हणालात ना तर ते चालेल. माझा अट्टाहास एखाद्या कलाकृतीच्या बाबतीत जेव्हा मी नाही म्हणते की ही संहिता मी नाकारतीये किंवा हा सिनेमा मला नको वाटतोय किंवा ही भूमिका मला नाही करायची, तर होता होईतो मी त्याचं स्पष्ट कारण देते. कारण
कदाचित त्यातून एखादा मार्ग निघतो. अच्छा अच्छा, तू ह्या गोष्टीमुळे तू ही भूमिका नाकारतेस का, बरं मग आपण लेखकाला सांगून काही बदल करू शकतो का, असं किंवा झालंय आपण बऱ्याचदा. आपण हो, किंवा आपण काही किंवा जरी ते प्रोजेक्ट माझ्या हातातून गेलं ना तरी पुढच्या वेळी त्याला माहिती असतं. तुला मी जर तुला असं म्हटलं ना की लाघवी मी येईन ग, पण काय माहितीये का माझ्या तारखांचा जरा प्रॉब्लेम आहे, तर मला योग्य असणारी दुसरी कुठली भूमिका तुझ्याकडे आली ना तर तू काय म्हणशील ना, लीना बिझी आहे. हो बरोबर. त्यापेक्षा जर तुला खरं कारण कळलं असेल ना की ही नाही म्हणते कारण या भूमिकेत ती कम्फर्टेबल नाहीये, तिला नाही वाटत, मला नाही वाटत की मी ही तेवढ्या सक्षमतेने पेलू शकेन, पण दुसरी एखादी आली तर तू असं म्हणशील ना, नाही लीना रिकामी आहे, लीनाला आवडेल करायला, आपण विचारून तर बघूया. त्यामुळे होता होईतो मी स्पष्ट कारण देते. त्याच्यात कधी कधी लेखनाच्या बाबतीत जर असतील तर माझ्या नशिबाने मला इतके उत्तम लेखक मिळालेत. म्हणजे नीरज शिरवई काय, मिहीर काय, सगळेच जण अगदी म्हणजे सई परांजपे काय. मी जेव्हा एखादी गोष्ट म्हटली की हे असं होऊ शकतं का, तर ते लेखक ओपन होते. शेखर ढवळीकर सारख्या लेखकाने हा ठीक आहे ना, आपण ह्याच्यात असं करू शकतो का, असं ते म्हणतात. इतकी मुभा आहे. आपण कधी विचारच केला नाही ना की असं होऊ शकतं. बोलून तर बघा, सांगून तर बघा. पण परत एकदा तेच आहे की मला वाटतं म्हणून नाही, त्या संहितेची खरंच तशी गरज आहे आणि त्याच्या मागे हवा आपला स्पष्ट विचार. आपण जरा आधी शांतपणे बघितलंय का, मी किती वेळा वाचली संहिता, 2दा 3दा, मग मला काय वाटलं की नाही त्याच्यात हा जरा प्रॉब्लेम आहे, मग मी तो तुझ्या समोर मांडला, तुझ्याशी ते मी स्पष्टपणे बोलले. तू म्हणालीस हो होऊ शकतं, मार्ग निघाला. तू म्हणालीस नाही होऊ शकत, आई गं मग करायला आवडलं असतं ग, पण ठीक आहे नेक्स्ट टाइम, असं म्हणून शांतपणे बाजूला झालो. होता होई तो खरं बोलत गेलं ना आणि ते खरे प्रश्न सुटतात, आपोआप सुटतात ग, आपोआप सुटतात. हा आता उद्धट आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण नंतर ना कालांतराने म्हणजे मला असं वाटतं की नाही नाही तिचा स्वभावच तसा आहे म्हणून लोक स्वीकारायलाही लागतात. असं काही मला नाही वाटत की प्रत्येक वेळी तुम्ही एक घाव दोन तुकडे केलेच पाहिजेत अशी गरज नाहीये. पण चांगल्या पद्धतीने पहिल्या फटक्यात मांजर मारली तरी चालतं. कुरवाळत बसणार, मग ते बोचकारणार, मग आपल्याला लागणार, एवढं करत बसण्यापेक्षा हा आता आपल्याला मारायची तर आहे ही मांजर, चांगल्या पद्धतीने आपण जरा करू, एवढंच असतं. लीनाताई आम्हाला कधी पेज 3 मध्ये फारशी वावरताना दिसत नाही. मला म्हणायचं आहे की लीनाताई खूप फोकस्ड आहे असं बऱ्याचदा दिसतं. म्हणजे पुन्हा एकदा मी सांगेन, संस्कृती कला दर्पणचा एक सोहळा होता आणि पुरस्कार सोहळा होता. अगं मी कुठे कुठे काय काय करून ठेवलंय. म्हणजे तर मला तो किस्सा सांगायचा आहे की तेव्हा तू मंगेश सरांसोबत मागे बसलेली होतीस. जेव्हा त्या आमने सामनेला तो पुरस्कार मिळालेला होता, गेल्या वर्षीची गोष्ट. तू पुरस्कार घेतलास, तू फार काही रमली नाहीस, तिथे गप्पा नाही मारल्यास, शांत येऊन मागे बसलीस. पुरस्कार सोहळा संपला, तू बॅग उचललीस आणि गेलीस. म्हणजे मी पाहत होते, मी म्हटलं क्लिअर, मला हे म्हणायचं की विजन क्लिअर असणं आणि आपण या सगळ्या घोळक्यात रमणं. मला हे नाही म्हणायचं की घोळक्यात जर तुम्ही रमत नसाल तर तुमचं विजन क्लिअर आहे, पण तुझं एक अस्तित्व आहे. आता हे सगळं मला माहीत नाही, मी काही हे जाणून बुजून केलेलं नाही. पण मी खरं सांगू का, माझं असं म्हणणं नाही आहे की मी ह्या क्षेत्रामुळे, इथल्या माणसांमुळे त्यांच्यात रमत नाही आहे. मी आता माझा जर कार्यक्रम माझ्या चुलत बहिणी, मावस बहिणी बघत असतील ना तर त्याही हेच सांगतील की हो लीना ते कधीच नसते आमच्याबरोबर. म्हणजे त्या बिचाऱ्या मला इतकं, म्हणजे माझी बहीण मला फोन करत असते आणि मला सांगत असते की अगं तू ये लीना. पण बऱ्याचदा लोक म्हणतात माणूस गाणी आहे की काय, म्हणू देत की आहे. मी आता हे बघ, तुम्ही जर ना 100% माझ्या स्वभावात सकट मला स्वीकारलत ना तरच तुम्ही माझी खरी मैत्रीण आहात ना. खरंय खरंय. मला ती आवडते पण तिच्यामध्ये नाही. एखादी गोष्ट आवडते तर ती त्याच्या दुर्गुणांसकट स्वीकारायची असं मला वाटतं. आणि ज्या माझ्या खरंच खूप जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला तसं स्वीकारलेलं आहे की त्यांना माहिती आहे की लीना काही सतत फोन करणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तिच्या मनात काही आमच्याविषयी नाही. पण घोळक्याचं म्हणशील तर हो, मी नाही थांबत. मी अजिबात पार्टी पर्सन नाही. हो, मला तेच म्हणायचं. पण आता मी अशी आहे. पण म्हणून मला भीती वाटते का नाही, मला हाऊसफुल लोक आवडतात की, हाऊसफुल माणसं आहेत आणि मी स्टेजवर उभी असतेच की त्यांच्या पुढ्यात. पण आता हा माझ्या स्वभावाचा भाग आहे ग, आता काय करू, मी नाही जात फार.
सॉरी आता काय. हे बालपणापासून आहे की कसं होतं बालपण तुझं? असेल, कारण मी तुला सांगते, माझी आई मला असं सांगायची की आता बोरिवलीत आपण राहतो, तर बोरिवली तुला माहिती आहे खूप गार्डन, माझ्या लहानपणी तर खूप होती आणि खूप बाग बगीचे होते, नॅशनल पार्क होतं. तर एखाद्या शनिवारी किंवा रविवारी शनिवारी बाबा लवकर यायचे आणि रविवारी सुट्टी असायची, तर जर नॅशनल पार्कला जायचं असेल किंवा बागेत खेळायला जायचं असेल ना, मी एका पायावर तयार असायचे. पण मला जर असं सांगितलं की बागेत नेतोय, असं खोटं बोलून मला कधीतरी नेलं आई बाबांनी आणि एखाद्या नातेवाईकाच्या घराचा जिना चढायला लागले की अगो मी इतकी रडायचे की तर घरी जायचंय का कुणाच्या, मला इतकं इतकं रडू यायचं. आत्ताही अजूनही कुठे जायचं असेल ना तर मी तोंड वाकडं करते, मंगेश तुम्ही जा ना, बाबा तुम्ही जा ना, किंवा माझी मोठी मी ताईला सांगते एखादं घरचं एखादं फंक्शन तुम्ही जा ना, मला नका सांगू, मला प्लीज नका सांगू. आता त्याचं कारण मला नाही माहिती, काय माझ्या डोक्यात केमिकल लोचा घे, मराठी म्हणालीस ना, काय आहे मला नाही माहित, पण मी नाही जात. आणि ते असावं कदाचित लहानपणापासून की गार्डनमध्ये खेळायचंय ना, मी खुश असायचे, पण कुणाच्या घरी जायचंय म्हटल्यावर मला इतका कंटाळा यायचा की मला नाही माहित असं. तुम्ही दोघी बहिणी? आम्ही दोघी बहिणी. कशी आहे केमिस्ट्री तुमची? ती पण ह्या क्षेत्रात आहे की तिचं वेगळं क्षेत्र? नाही, आम्ही त्या बाबतीत समसमान वाटून घेतलेलं आहे. सगळी जी बौद्धिक जबाबदारी आहे ती तिने घेऊन टाकलेली आहे. अभ्यास, 10वीत बोर्डात येणं, 12वीत बोर्डात येणं वगैरे हे सगळं तिचं आहे. गणित बिणित, संस्कृत, इंग्लिश, मराठी, जे काय भूतलावरचे विषय आहेत, आणि आम्ही आपले कलेमध्ये रमलेले. पण ताई माझ्यासाठी सर्वस्व आहे, कारण खूप मदत करते ती अजूनही. एखादा निर्णय घेण्यासाठी सुद्धा किंवा घेतलेल्या निर्णयात जर कधी काही फेरफार करायचा वाटला किंवा ताई हा योग्य आहे असं मला वाटतंय, ह्याच्याविषयी चर्चा कराविषयी वाटली, तरीही ती असते. माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा मी आधी तिला सांगितलं होतं, हे क्षेत्र निवडताना मी आधी तिला सांगितलं होतं की ताई मला असं असं करावं असं वाटतंय, आणि तेव्हा ती मला म्हणाली होती की ग्रॅज्युएशन आणि अभ्यास आधी आणि मग हे सगळं. कारण कॉलेज चालू असतानाच मी कामं करायला सुरुवात केली होती. तर तेव्हा ती मला म्हणाली होती की माझं एक शूटिंग होतं कुठलं तरी ॲडचं, आणि दुसऱ्या दिवशी सायकोलॉजीचा पेपर होता. तर मी बाबांना खूप सांगितलं की बाबा केटी म्हणून असतं एक, पण केटी म्हणजे नापास नाही, केटी म्हणजे पास, तुम्ही हा पेपर नंतर देऊ शकता वगैरे. असं मी खूप मेहनत घेतली होती आणि ते सगळं बाबांना पटवलं होतं, आणि बाबा म्हणाले की ठीक आहे मग ह्या पेपरमध्ये चालेल, पण तू बाकी, हो बाबा मी अभ्यास झालाय, मी ॲड फिल्मच्या शूटिंगला जाते. आणि मी 11, 11:15 काहीतरी घरी आले, तर ताई जागी होती. बरं, ताईचं सायन्स आणि मी आर्ट्स, टोकं. तर ताई जागी होती. कसं झालं म्हटलं, छान झालं, मस्त झालं. आणि नाही ॲड नाही, मला वाटतं स्पर्धा होती, कारण मला अवॉर्ड मिळालं होतं. म्हटलं ताई मला अवॉर्ड मिळालं. तर ताई म्हणाली वा छान, आता अभ्यासाला बस. म्हणून ते अगदी माझ्या चांगलं लक्षात आहे. मला म्हणाली आता अभ्यासाला बस. तर मी म्हटलं की म्हणजे, तर मला म्हणाली उद्या सायकोचा पेपर आहे ना. म्हटलं नाही ताई झालंय, मी सांगितलंय बाबांना की बाबा केटी लागली तरी चालेल. तर म्हणे मला नाही ना चालणार. ताईने रात्री 11 वाजल्यापासून साधारण 3, 3:30 पर्यंत रात्री अभ्यास घेतला माझा. बरं, तिने आधी सायकोलॉजी वाचून काढलं, कारण ती सायन्सची, मग तिने मला शिकवलं. अगं मी सेकंड आले होते. क्या बात आहे. आणि उगाचच तू म्हणतेस की अभ्यास की मला नको. अगं पडते, तिने शिकवलं म्हणून ग, आपल्याला कोण शिकवतं. कारण मी स्पर्धाच होत्या, कारण मग मी तालीम त्याच्यात मी लेक्चर्स अटेंड केली नव्हती, काहीतरी गोंधळ होते. आणि ताईने मला पूर्ण वेळ बसवून शिकवलं होतं, ताईने अभ्यास घेतला होता, मी जाऊन पेपर दिला होता आणि मी पास झाले होते. त्यामुळे मी म्हटलं तसं की ताई माझ्या बरोबर बऱ्याचदा म्हणजे खूप अगदी साडी ड्रेस मटेरियल घ्यायचं असेल तर तिथपासून ते अगदी मोठ्या मोठ्या निर्णयांपर्यंत. पण अजूनही असं होत नाही की मी ताईला एखादा फोन केला नाही. अजूनही रोज सकाळी हॅलो ताई, असं एक गॉसिप टोनमध्ये आमचं काहीतरी एक फोन होतो आणि मग दिवसाला सुरुवात होते. बाकी आम्ही दोघी बहिणीच, आई बाबा. आई माझी आत्ता अगदीच मेमध्ये गेली, पण खूप माझ्यासाठी जरा काय म्हणतात ते, खूप असा कष्टकारक नाही म्हणणार मी, पण मला नको असलेला काळ होता तो. कारण आई आजारी होती आणि मी तेव्हा नाटकाच्या दौऱ्यावर होते. जेव्हा मी तिच्याशी बोलत होते आणि साधारण 3:30ला आमचा प्रयोग होता,
त्याच दिवशी जेव्हा ही गोष्ट. हां, आणि गोव्यात होते मी. पणजीला प्रयोग होता आमने सामनेचा. असं तुफान भरलेलं, पॅक भरलेलं थिएटर, आणि माझ्या बहिणीचा मंगेशच्या फोनवर फोन वाजला. तर मला असं झालं की ताईला जर माहिती आहे की मी प्रयोगात आता 1 तास पण उरलेला नाहीये, तर ती फोन का करते? कारण जनरली आईला किंवा ताईला माहिती असायचं की प्रयोगाच्या आधी ते मला काही डिस्टर्ब नाही करायचे, कारण तिचा प्रयोग आहे. आणि म्हटलं 1 तास असताना तो सुद्धा माझ्या फोनवर नाही, मंगेशच्या फोनवर फोन. आणि नेमका अगं मी बघितला ताईचा नंबर, तर मी फोन उचलला. म्हटलं हा ताई. तर मला म्हणाली की तू उचललास बाळा? बाळा वगैरे आता ताई म्हणणं. तर म्हटलं काय झालंय? काय नाही, झाला का प्रयोग? तर म्हटलं ताई हे तू बोल, हे नेहमीचं नाही आहे. तुला माहिती आहे माझा 3:30चा प्रयोग आहे, तू 2:30ला मला विचारतेस की तू कशी आहेस आणि तुझा प्रयोग झालाय का? म्हटलं काय झालंय? तर मला म्हणाली काही नाही, तू छान कर प्रयोग, पण आई गेली. तर मला थोडा वेळ काहीच झेपलं नाही. मला खूप रडू आलं, हेही मी सांगते लाघवी तुला, कारण आई हे मी स्वतः अनुभव. म्हणजे हृदयाच्या अगदी जवळची व्यक्ती असते ती. ती हृदय असते, हृदयाच्या जवळही नाही, ती स्वतः हृदय असते. तर त्यालाच घरघर लागली आहे म्हटल्यावर मी म्हटलं की हो. आणि मग एंट्री घेताना मंगेशने मला सांगितलं की हे बघली ना, तुला 1 तास उरला होता. कारण मला माहिती आहे मी रडले, मी डोळे पुसले आणि मी मेकअपला बसले. कारण रविवार दुपार, पणजी आणि हाऊसफुल शो. तर मी मेकअप केला आणि मंगेशने मला एंट्री घेताना सांगितलं की लीना एक काळजी घे, ऑडियन्समधल्या एकाही माणसाला कळलं नाही पाहिजे की तुझ्या आतमध्ये काय चाललंय. तर म्हटलं हो, आणि तू तर आमने सामने बघितलंयस त्यामुळे. पण मी तुला सांगू का की बघ कसं रंग देवता म्हणतो ना, तर ती देवता कशी ती ताकद देते. कारण ते जे लोक हसत होते ना, त्या लाफ्टरमध्ये 3 सेकंदासाठी का होईना मी पूर्णपणे लीना भागवत बाजूला ठेवून निलिमा जोशी झाले होते आणि मी परफॉर्म करत होते. पण त्याच्यात माहेराचे कनेक्शन खूप आहेत. हो ग, तेव्हा ना जरा मला थोडं मी हल्ले, जेव्हा मी तो पॅच म्हणते की माझं माहेरचं नाव आणि मला ते बदलायचं नव्हतं काही नाही, तेव्हा फक्त मंगेशनी माझ्याकडे बघितलं. आणि तेव्हा मग को ॲक्टर म्हणून नाही, पण माझा नवरा माझ्या बरोबर होता याचं मला फार बरं वाटलं. कारण तेव्हा आपल्याला शब्दांची गरज नसते, तेव्हा ते ट्युनिंग असं वर्क होतं की ते फक्त खाली मान घालून बसलेले असतात, पण तेव्हा फक्त त्यांनी माझ्याकडे बघितलं. एरवी ते डिस्टर्ब करत नाहीत त्या पॅचला, त्यांचं ते म्हणतात की तुझी तू असतेस, पण तेव्हा त्यांनी असं मला फक्त बघितलं आणि खुणावलं की नाही, ही जी नाहीची ताकद जी आपण मगाशी म्हणत होते की नाही, डोळ्यातून पाणी नाही. आणि मी ते केलं. आईसाठी केला तो प्रयोग मी. खरंय, आईने पाहिलेलं होतं ते नाटक. गंमत अशी झाली होती की आई जनरली नाटक येऊन पाहायची, पण इवलेसे रोपचं मी टेक्निकल टीमसाठी घरी रिडिंग ठेवलं होतं. अरे वा. हां, कारण त्याच्यात ना कॉस्ट्युम चेंज खूप आहेत, मेकअप चेंज खूप आहेत. म्हणजे आत्ता आम्ही 70 वर्षाचे आहोत, पुढच्या प्रवेशात आम्ही 20-22 वर्षाचे होतो, आत्ता आम्ही 70-75 वर्षाचे होतो, व परत आम्ही फ्लॅशबॅकमध्ये 30 वर्षाचे होतो. असे खूप मजा आहे त्या नाटकात. तर टेक्निकल टीमसाठी मी रिडिंग ठेवलं होतं आणि तेव्हा आईला थोडासा अस्थम्याचा त्रास सुरू झाला होता. अच्छा. तर आई मला म्हणाली आज वाचणार आहेस का गं ते नाटक? तर म्हटलं हो. बरं, मी बाहेर येऊन बसले तर चालेल ना? म्हटलं हो आई, प्लीज ये. तर मला एक बरं वाटलं, आईला इवलेसे रोप बघता नाही आलं, पण तिने अख्खं वाचन ऐकलं होतं, तिने नाटक ऐकलं होतं. आणि नाटक ऐकल्यावर ती मला म्हणाली काय सुंदर ग सई परांजपेंचं लिखाण, आणि छान करा तुम्ही दोघं, म्हणजे मी आणि मंगेश. तर म्हटलं हो आई, आम्ही छान करू. पण त्याच काळात ती आजारी पडली, कारण 8 मार्चला नाटक ओपन झालं आणि त्याच्या आधी एक 8-10 दिवसच ती हॉस्पिटलाइज झाली होती, त्यामुळे तिला बघता नाही आलं. पण मला एक बरं वाटतं की आईने ते नाटक ऐकलेलं होतं. हो, आणि कदाचित अनुभवलेलं सुद्धा असेल. म्हणजे हे युनिव्हर्स आहे शेवटी, तिलाच जाऊन आपण भेटणार आहोत, त्यामुळे ती नाळ थोड्या वेळासाठी तुटलेली असते, पण भेट तिथेच असते. ऑन स्क्रीन आम्ही तुम्हाला दोघांनाही मस्त धमाल मजा मस्ती करताना दिसतो. म्हणजे असं नाही म्हणणार, पण तू बऱ्याचदा अशी जी ठामपणे बोलतेस ते नंतर मंगेश सरांना ते मान्यच करावं लागतं. मग ते गोष्ट तशी गमतीची असू दे किंवा आमने सामने असू दे. अजून इवलेसे रोप नाही मी बघितलं, पण मला ते बघायचं आहे. पण या दोनही नाटकात तसं बघायला मिळतं. ऑफ स्क्रीन पण तसंच आहे. ऑफ स्क्रीन तर ते बहुतेक ना एरोप्लेन मोडवरच असतात, ते लक्षच देत नाहीत. कारण
कारण त्यांना माहिती आहे, हे बघ घरात ना बहुतेकदा वाद किंवा हे कशावरून होतं तर स्वच्छता. मी जरा अतिरेक करते स्वच्छतेचा. म्हणजे मी तुला सांगू का, माझी पांघरायची जी चादर आहे ना जी मी अंगावर घेते त्याला ना मी एक गाठ मारून ठेवली आहे. म्हणजे ती वरची बाजू वरती, पायाखालची बाजू परत वरती नको. किंवा मला मंगेश म्हणतात की घरातला ओटा एवढा होता तो तू सतत पुसून एवढा केलाय. जीभ झाली जीभ झाली आहे त्याची, तू सतत पुसत असतेस. किंवा ताई म्हणतात, ताई मला म्हणायची की लहान मूल आपलं छोटं बाळ कसं आहे, काळं आहे गोरं आहे, तर लीनाचं मूल ना लाल असणार आहे सतत, कारण ती त्याला सतत पुसणार. त्यामुळे अगं मला इतके बोलतात ना सगळे. त्यामुळे ना ते घरात ते मंगेश हे इथे का ठेवलं, हा उचलणार, हो उचल, मंगेश ते तिकडे, हो करायचं, येस ते ना ते म्हणजे सगळं हो हो बरोबर, हो तू म्हणतेस ते करेक्ट आहे, असं करून ना विचारे ते. पण एक आहे की आम्ही दोघं ना एकाच व्यवसायामध्ये असल्यामुळे ना इथली टेन्शन्स, इथली प्रेशर्स हे त्यांना माहिती आहेत. त्यामुळे ना ते कधी असं नाही म्हणत मला की तू घरात स्वयंपाकच का नाही केला आहेस, हे घरातलं इथे हे असंच का आहे, ते तसंच का आहे. मला स्वतःला आवड असल्यामुळे फार माझं घर मेस नसतं, ते छानच असतं. पण जर एखादी गोष्ट राहिली तर ते खूप छान पद्धतीने समजून घेतात. पण अर्थात ते समजून घेतात म्हणून मी काही गैरफायदा घेत नाही त्याचा. पण खूप बरं पडतं आणि मजा येते घरात. घरातही आम्ही सतत नाटकाविषयीच बोलत असतो, पण चर्चा करत असतो. कोणी कोणाला प्रपोज केलं, कोण कोणाला हो म्हणाला आधी? असं ना रीतसर काही प्रपोज बिपोज असं काही झालंच नाही. असं काही झालंच नाही. नाटक हा एक आमच्यातला खूप महत्वाचा दुवा की दोघंही सतत 24 तास त्या नाटकात रमलेली. नाटकावरूनच भांडणं, नाटकावरूनच पॅचअप, नाटकाविषयीच बोलणं. आणखीन आमच्यातले कॉमन धागे म्हणजे जुनी गाणी. अरे वा. मंगेशही खूप ऐकतात, मीही खूप ऐकते. म्हणजे ना आमच्या घरात मॅच चाललेली असते की बरं ते गाणं माहिती आहे, बरं ते अमुकवाला माहिती आहे, बरं मग ते माहिती, मग 2-1 हा मंगेश, म्हणजे मला 2 माहिती आहे तुम्हाला 1, अशी मॅच असते आमच्या घरात. 3-3 झाले ना आता आपण तिघांनाही ती माहिती आहे. आणि आम्ही कुठली कुठली गाणी काढत असतो. आर डी बर्मन दोघांच्या आवडीचा एक विषय आहे. तुला गंमत सांगते, घर घेतलं आम्ही तर ते देव्हारा बिभारा माझं सगळं चाललं होतं. मंगेशने एक गोल्डीचा फोटो आणून ठेवला, विजय आनंद. म्हटलं हे काय, माझा देव. म्हणलं मला मान्य आहे पण तुम्हाला खरंच देव्हाऱ्यात ठेवायचं आहे का. बरं मला नाही विजय आनंद नको असंही म्हणणं मला शक्य नव्हतं ग, कारण विजय आनंदचा फोटो होता यार. मी म्हटलं की मंगेश पण म्हणजे साईबाबा आहेत, गणपती आहे आणि विजय आनंद. म्हटलं मंगेश मी काय म्हणते, आपली सगळी अवॉर्ड्स आहेत तिथे ठेवूया का. तर मग असं ह्याच्यावर मांडवली झाली की अगदी ऐन देव्हाऱ्यात नाही, जिथे पूजेचे देव आहेत तिथे नाही, पण आणखीन एक आमच्या घरात एक असं खूप छान हा कॉर्नर आहे की जिथे नटराज आहे, नटराजांची मूर्ती आहे आणि शाळीग्राम आहेत. तर तिथे आता विजयानंदचा फोटो असतो. तर म्हणजे मला कळलं की त्यांना काय म्हणायचंय की विजय आनंद हे माझ्यासाठी म्हणजे हे माझ्यासाठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. तर मी म्हटलं की हो चालेल आणि माझी काही हरकत नाही आहे. हे असे भलतेच विषय असतात घरात आमचे. मी खरंच सांगते, आमच्या घरात ना मंगेशची खरेदी ही ना समोरच्या माणसाला ना दडपण आणेल अशी असते ग. उचल हे मस्त आहे, हा हे घेऊन टाक. म्हणजे जनरली बायकांची तक्रार काय असते की ह्याला कशात इंटरेस्टच नाही, हा मला काही. इथे पूर्णपणे उलट आहे. माझं असं म्हणणं की कशाला, आता काही गरज नाहीये ह्याची, मला गरज नाहीये. बरं असं नाही ग की माझं कपाट उघडलं की बचाबचा कपडे पडतात, ते छान लावलेले असतात. माझं वॉर्डरोब तू कधी उघड, मला आत्ता तू इथून फोन करून सांग कुणाला घरी पाठव आणि त्यांना सांग कपाट उघडा, ते छान आहे, मला माहिती आहे. अगं पण ते थप्पी राहायला जागा तर हवी. मला असं वाटत असतं की नकोय मंगेश. आणि मंगेश मला वाटतं तू खरेदीला येऊ नको, ते फुलं कुयऱ्या ह्याच्या ह्याच्या पलीकडे तू काही विकत घेत. तर मला आवडतं, काय हरकत आहे फुलांचं काहीतरी घालायला. मला नाही बाई कळत ते. मी तुला सांगू, जिथे मी असं काहीतरी कॉटन कलकत्ता आणि लाकडी कानातले घालून जाते ना, तिथे बायका भरजरी नेसून येतात. जिथे मी भरजरी नेसून जाते तिथे त्या काहीतरी ऑक्सिडाइजच घालून. मला थकायला होतं का, माझं इतका झिरो आहे ना फॅशन सेन्स.
हेही एक कारण असेल की मी घोळक्यात जातो, परत तिकडे जाणंच नको असं वाटतं मला. पण मंगेशचा हा सेन्स खूप छान आहे. त्यांना कॉस्ट्युम मधलं आणि मे बी ते डिरेक्टर असल्यामुळे असेल, त्यांना खूप छान कळतं. त्यामुळे मला अगदी काय पर्यायच राहत नाही की तुम्ही माझ्याबरोबर चला खरेदीला म्हणायचा. आणि त्याचे खरेदी करायला लागले की मी हळू त्याने टाकलं की 2 बाजूला काढून टाकते आणि मग फायनल बिल करताना म्हणते की नाही मला इतकंच हवंय. खरं आहे नीनाताई, म्हणजे ती ऑफस्क्रीन केमिस्ट्री आम्हाला ऑनस्क्रीन दिसते असं म्हणायला हवं. खरं तर शेवटचा सवाल, आपला वेळ संपत आलाय, पण इव्हले सेरोपचा विषय काढायला आवडेल. इव्हले सेरोपमध्ये दोनही वयोगट पाहायला मिळतात, अगदी तरुण आणि काहीसे आपण म्हणूया की वयोवृद्ध पण चार्मिंग कपल, असं ते कपल बघायला मिळत आहे. तर आमच्या माध्यमातून आता तुला अनेक जणी ऐकतायत. नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला काहीतरी असा मुहूर्त हवा असतो ना स्वतःला अपडेट करायचा. तर या हेतूनं तू काय सांगशील तिला की तुला अपडेट करण्याची गरज आहे, केवळ जुनं ते वाईट किंवा नवं तेच चांगलं असं करून नाही चालणार, त्याचा संगम साधून पुढे जायला हवं. तुला काय वाटतं? मी सांगू, जे ह्या नाटकाचं म्हणणं आहे ना, तेच मला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या नाटकाचं म्हणणं काय माहितीये का, की नातं पिकलं की ते अधिक गोड होतं. अरे वा. कुठलंही नातं असू दे ग, ते नवरा बायकोचं असू दे, ते मित्रमैत्रिणीचं असू दे, ते शिक्षकांबरोबरचं असू दे, ते काय म्हणूया आपण मैत्रिणीबरोबरचं असू दे, ते समाजाबरोबरचं असू दे. समाजाशी सुद्धा माझी एक बांधिलकी आहे. पण ना ते नातं पिकायला त्या नात्याला थोडा वेळ द्या. आधीच मतं मांडू नका. मला माझी स्पेस हवी आहे, मला माझं जगू दे, नाही माझं आपलं पटतच नाहीये, थोडा वेळ द्या. आणि ना त्या नाटकात एक सुंदर वाक्य आहे की 60 वर्ष झाली आहेत त्यांच्या लग्नाला, त्यांची नाही तर कुणाची लव्ह स्टोरी असणार. आपण लव्ह स्टोरी म्हटलं की त्यांना आपल्याला असं वाटतं की एक तरुण मुलगा आणि एक मुलगी, नाही, उलट ह्यांच्याकडे आहे ती लव्ह स्टोरी, कारण 60 वर्षाचं आयुष्य एकत्र जगलेत. त्यामुळे ह्या माध्यमातून मी स्वतःलाही असं सांगेन आणि बाकीच्याही आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगेन की नातं पिकलं की ते अधिक गोड होतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि मग त्याच्यावर मग तुम्हाला कळेल की खरोखरच ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. खरंय, एखादं लोणचं मुरल्याशिवाय ते रुचकर लागत नाही. तसंच नात्याचं सुद्धा. नीनाताई, आज तू इथे आलीस, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, मी बऱ्याच दिवसानंतर इतके दिलखुलासपणे हसले, मला छान वाटलं. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. मला सुद्धा फार आवडलं आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की ह्या नवरात्रीच्या निमित्ताने 9 रंगांबरोबर आपण देवीच्या हातातली सगळी आयुधं मला असं वाटतं की ह्या नवरात्रीच्या निमित्तानं 9 रंगांच्या साड्या नेसतो आपण, त्या 9 रंगांबरोबरच 9 आयुधं सुद्धा हाताळली, तर आता त्याची गरज आहे. तर निदान ती वापरायची कशी एवढी शिका. अगदीच हल्ला करायची गरज नाही, पण ती वापरायची कशी एवढं तरी नक्कीच शिकलं पाहिजे. खरंय. याच नोटवर आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया आदिशक्तीमध्ये नव्या मैत्रिणीसह, मनमोकळ्या गप्पांसह. तोवर इथंच थांबतंय. नमस्कार.